माननीय स्वर्गीय अजितदादा पवार यांचं जाण्याचं दुःख कधीच न संपणार आहे। दादा गेल्यानंतर राजकारण पुन्हा सुरू झालं खरं, पण त्यामध्ये आधीसारखी मजाच राहिलेली नाही। दादांच्या जाण्यानंतर एरवी दादा असताना त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करणारे त्यांचेच पुतणे आमदार रोहित पवार हे चक्क दादांच्या अपघाताबद्दल प्रश्न विचारण्यासाठी उभे ठाकले। अर्थात यामागे दोन शक्यता आहेत। हे राजकारणही असू शकतं किंवा खरोखर दादांच्या अपघाताचं कारण शोधण्याचा एक कठीण असा प्रयत्न सुद्धा नक्की असेल। खरं तर दादा गेल्यानंतर त्यांच्या अपघाताबाबत ज्या युद्ध पातळीवर चौकशी होणं गरजेचं होतं, मुळात त्यांच्याच पक्षातील नेत्यांची ही खरी जबाबदारी होती। पण ही जबाबदारी अत्यंत प्रांजळपणे सांगते, दादांच्या पक्षातील नेत्यांनी एकटे ते मेटकरी सोडले तर बिलकुल ठोसपणे अपघाताच्या चौकशीची जबाबदारी घेतलेली नाही। त्यामुळे मग मलाच काय जनतेला सुद्धा असं वाटतं की दादांच्या अपघातामागचं खरं कारण हे फक्त रोहित पवार, युगेंद्र पवार आणि अमोल मिटकरी हेच याच काही लोकांना अगदी पुढे आणायचे आणि ते झगडून पुढे आणतील सुद्धा। हा आता या सगळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा नक्कीच एक घटनात्मक पदावर असलेली जबाबदार व्यक्ती म्हणून चौकशी सुरू आहे असं जरूर म्हणत होते। पण कसं आहे, लोकांना या अपघाताबद्दल संशय तेव्हा जास्त आला जेव्हा अपघातातला ब्लॅक बॉक्स हा जळून खाक झाल्याचं सांगण्यात आलं। बरं, एवढंच नाहीये तर दादांच्या विमान प्रवासाच्या आधी ऐन वेळी पायलट आणि को पायलट बदलल्याचं कळलं। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अजितदादांचा अपघात होऊन 3 महिने होत आलेत, तरी सुद्धा अजून महाराष्ट्र पोलीस त्यांच्या अपघाताचा FIR दाखल करून घ्यायला तयार नाहीये। म्हणजे हा तर किती जास्त दडपशाही असेल। आता तुम्ही सांगा, एवढ्या सगळ्या संशयी घटना या डोळ्यात देखत घडत असताना दादांचा अपघात झाला हे मन मान्यच कसं करेल? बरं, आता येऊयात मेन विषयाकडे। बघा, अजितदादांच्या अपघाताबाबत यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी एक अहवाल वाचून दाखवला। त्यात त्यांनी दादांच्या अपघाताची जी वरवर चौकशी सुरू आहे त्यातली माहिती दिली आणि असं सांगितलं, दादांचा अपघातच झाला होता। म्हणजे थोडक्यात दादांचा घातपात झाला नव्हता असं सगळं त्यांनी जो अहवाल वाचला त्यावरून समजतंय। पण फडणवीसांच्या याच अहवाल वाचनानंतर अनेक प्रश्न खरं तर मनात उभे राहिले। आता प्रश्न नेमके काय पडले ते बघण्याआधी फडणवीसांनी वाचून दाखवलेला अजितदादांच्या अपघाताचा अहवाल सुद्धा एकदा बघू। फडणवीसांनी वाचून दाखवलेल्या अहवालात असं म्हटलंय की घटनाग्रस्त विमानामधील मृत्यू पावलेल्या सर्व 5 जणांचे DNA तपासणी अहवाल हे प्राप्त झालेले आहेत आणि ते त्यांच्या नातेवाईकांच्या DNA सोबत जुळलेले सुद्धा आहेत। पायलट व को पायलटनं रक्त तपासणी अंती अल्कोहोल अथवा अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नव्हतं हे सुद्धा समजतंय। घटनाग्रस्त विमानामधील मृत्यू पावलेल्या सर्व 5 जणांचा विचारा व ब्लड तपासणी करण्यात आली आहे। त्या रिपोर्टमध्ये कोणतेही विष नामक पदार्थ आढळून आलेला नाही। प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, अजितदादा यांच्याशी संबंधित PA, सुरक्षा अधिकारी, बंदोबस्त अधिकारी, VSR कंपनीचे संचालक VK सिंग, रोहित सिंग यांची चौकशी सुद्धा केली। सदर विमानामध्ये अतिरिक्त इंधनाबाबत कुठलाही पुरावा आढळून आलेला नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं। पायलटची नेमणूक दिनांक 27/1/2026 रोजी रात्री 9:11 तात्पुरत्या स्वरूपात केली गेली होती। विमानाच्या क्रू डिटेल्समध्ये पायलट म्हणून कॅप्टन साहिल मदान आणि कॅप्टन यश यांच्या नावाचा मेल बारामती एअरपोर्टच्या डायरेक्टर यांना करण्यात आलेला होता। अशा प्रकारे तात्पुरते नाव घेऊन स्लॉट निश्चित करण्याची एक पद्धत आहे। त्यानंतर अंतिम पायलट हा नेमला जातो आणि ते कंपनीकडून तसं सांगितलं जातं। म्हणजे बघा, मुख्य प्रश्न हा निर्माण झालेला की अपघात ज्या दिवशी झाला त्यावेळी किंवा त्या आधी पायलटची जी लिस्ट होती, त्यांच्या VSRच्या जे शेड्यूल होतं किंवा जे टाइम टेबल होतं त्यामध्ये जी पायलटची लिस्ट होती ती अचानक बदलली गेली। तर असं का झालं? तर त्याचं कारण त्यांनी असं सांगितलंय की त्यांच्या कंपनीमध्ये जेव्हा एखादी ट्रिप जाते किंवा जेव्हा एखादं विमान प्रवास करण्यासाठी जाणार असतं तेव्हा त्याआधी ते ज्या एअरपोर्टवर जाणार आहे तिथं आधी स्लॉट बुक केला जातो। थोडक्यात तिथं आधी बुकिंग केलं जातं। मग ते बुकिंग आधी दुसऱ्या कुठल्या तरी पायलटच्या नावानं होतं आणि त्यानंतर ते बुकिंग झाल्यानंतर अंतिम पायलटचं नाव हे समोर येतं किंवा अंतिम पायलटचं नाव हे रोस्टरमध्ये येतं। आता पुढं काय त्यांनी सांगितलंय ते पण पहा।
आता प्लॉट हा बुक झाल्यानंतर अंतिम पायलट नेमणूक करण्यात येते असं कंपनीनं सांगितलं. VSR कंपनीचे ऑपरेशन टीमनं शेड्यूल रोस्टर मध्ये या दौऱ्यासाठी कॅप्टन राहुल ओबेरॉय आणि दिलीप सिंग यांना पायलट म्हणून जवळपास रात्री 10:42 त्यांचं नाव त्या रोस्टर मध्ये टाकलं. पण पायलट राहुलनं त्याचं पोट खराब असल्याचं सांगितलं आणि त्याला सकाळच्या फ्लाईट ऐवजी संध्याकाळच्या लातूरला जाणाऱ्या फ्लाईटवर ड्युटी देण्यात यावी असं सांगितलेलं. लगेचच त्याच्याऐवजी कंपनीच्या ऑपरेशन टीमनं कॅप्टन सुमित कपूर आणि को पायलट शांभवी पाठक यांना या विमानासाठी नेमलं. त्यानंतर कंपनीच्या ऑपरेशन टीमनं या दौऱ्यासाठी पाठक यांना पायलट नेमण्याचे नवीन शेड्यूल रोस्टर हे रात्री 11:54 संबंधित त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवलं. त्यामुळे कंपनीचं असं म्हणणं आहे कोणत्याही पायलटची नेमणूक तातडीनं करण्यात आलेली नव्हती. उलट अपघाताच्या आदल्या रात्री पायलट सुमित कपूर यांनी विमान उड्डाणापूर्वी पुण्यामध्ये आराम सुद्धा केलेला. शांभवी पाठक यांनी 9 दिवस आराम केलेला होता. तर हा फडणवीसांनी दादांच्या अपघाताबाबत वाचून दाखवलेला सगळा अहवाल होता. तरी सुद्धा हा वाचून दाखवलेल्या अहवालानंतर अनेक प्रश्न पडत आहेत. पण ते प्रश्न सध्या आपण बाजूला ठेवूयात आणि मुख्य विषयाकडे येऊयात. ते म्हणजे हा अहवाल आत्ताच का वाचून दाखवला, यामागे नेमकी कोणती कारण नंबर 1, फडणवीसांनी आत्ताच का दादांच्या अपघाताबाबत अहवाल वाचून दाखवला. हा आता काही जण असं म्हणतील सुद्धा की रोहित पवारांनीच तर अजितदादांच्या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केलेले, त्यामुळे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आणि जनतेच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला फडणवीसांनी अहवाल वाचून दाखवला असेल. यात काय गैर आहे? पण बघा, जरा खोलवर विचार केला तर बरेच प्रश्न पडत आहेत. खरात प्रकरणामध्ये अप्रत्यक्षपणे काही नेत्यांवर जादूटोणा करून दादांचा अपघात केल्याचा आरोप काही नेत्यांवर केला गेला होता. मग खरात कडून कुणी हे करून घेतलं असेल तर त्यांना वाचवण्यासाठी आणि लोकांच्या मनातला धुमसता अग्नी हा कमी करण्यासाठी फडणवीसांनी हा अहवाल आत्ता वाचून दाखवला असेल असं राजकीय तज्ज्ञ म्हणतायत. ज्यामुळे खरातचं प्रकरण कुठेतरी दाबलं जाऊ शकतं किंवा खरात प्रकरणातून जे काही संशय व्यक्त केले जात होते दादांच्या अपघाताचे ते कमी होऊ शकतात असं माझं म्हणणं नाहीये, असं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. म्हणजे समजतंय ना तुम्हाला, खरंच दादांचा अपघात हा खरातला हाती घेऊन सत्ताधाऱ्यांमधल्याच कुणी केला असेल तर त्यांना वाचवण्यासाठी या अपघाताच्या अहवालाचं वाचन केलं गेलं असावं असं आम्ही म्हणत नाहीये, असं राजकीय तज्ज्ञ म्हणतात. आता अहवाल आत्ताच का वाचून दाखवला तर त्याचं दुसरं कारण असंही असू शकतं, ते म्हणजे दाखल FIR. बघा, इतके दिवस दादांच्या अपघाताची FIR दाखल करून घेतली गेलेली नव्हती. म्हणजे महाराष्ट्रामध्ये दादांनी राजकारणाची सुरुवात केली, दादांनी राजकारणाची पाळंमुळं रोवली आणि त्यांचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं. ज्या महाराष्ट्रासाठी दादा लढले, झिजले, त्यांनी दिवस रात्र ज्या महाराष्ट्रासाठी कामं केली, त्याच महाराष्ट्रामध्ये दादांच्या अपघाताची FIR साधी दाखल केली जात नव्हती. पण ती FIR दाखल होतात लगेच दुसऱ्या दिवशी फडणवीसांनी दादांच्या अपघाताचा अहवाल वाचून दाखवला. म्हणजे जेव्हा कर्नाटकमध्ये 0 आकड्यानं दादांच्या अपघाताची FIR फाईल ही दाखल झाली आणि ती महाराष्ट्र पोलिसांकडे ट्रान्सफर केली गेली, बरोबर त्याच्या दुसऱ्या दिवशी फडणवीसांनी दादांच्या अपघाताच्या अहवालाची इत्थंभूत माहिती दिली. मग आता लोकांच्या मनात का प्रश्न येणार नाही की FIR दाखल केल्यावर लगेचच तपास सुरू होईल आणि लोकांना दादांच्या अपघाताची आत्तापेक्षा काहीतरी वेगळी माहिती मिळेल, म्हणून त्याआधीच अपघात नक्की का आणि कशामुळे झाला ते फडणवीसांनी लोकांना सांगून टाकलं असं आम्ही म्हणत नाहीये, असं सध्या अशी चर्चा लोकांमध्ये सुरू आहे. तर बघा, फडणवीसांनी अहवाल वाचून दाखवला, त्यामागे ही काही कारणं लोकांना वाटली. पण लक्षात घ्या, पुराव्याशिवाय काहीच सिद्ध होत नाही. त्यामुळे दादांचा अपघात झाला की घातपात झाला, फडणवीस योग्य आहेत की अयोग्य आहेत त्यासाठी पुरावेच लागतात. बरं, आणखी एक, फडणवीसांनी अहवाल वाचून दाखवल्यानंतर रोहित पवार यांना एक शब्द दिला आणि तो अशा भाषेत दिला की असं वाटलं फडणवीस दादांच्या अपघाताची माहिती काढतीलच आणि इथेच फडणवीस हिरो दिसले. देवेंद्र फडणवीस रोहित पवारांना म्हणाले, अजितदादांचा अपघात हा जर घातपात असेल तर कोणाचाही बाप असू दे, खोदून काढू, सोडणार नाही. कदाचित तुमच्यापेक्षा माझी तीव्रता कमी असू शकते, पण इतकी बोथट नाही की अजितदादांच्या केसमध्ये कोणी कॉन्स्पिरसी करेल आणि आम्ही त्याला असंच सोडून देऊ. त्याचा मुर्दा सुद्धा आम्ही काढू,
खोदून काढू, पण त्या माणसाला शिक्षा देऊ. तर फडणवीसांच्या अशा शक्तीनंतर कुणाच्याही अंगावर काटा येईल, पण भाई ते फडणवीस आहेत. रोहित पवारांना असा शब्द देऊन फडणवीस लोकांच्या नजरेमध्ये हिरो झाले आणि काही प्रमाणात लोकांची फडणवीसांवरची असलेली नाराजी कमी झाली. मित्रांनो, हे राजकारण आहे. इथे काय, कधी, कुणाचा आणि कसा गेम होईल आणि कसा गेम खेळला जाईल काहीच सांगता येत नाही. बाकी अजितदादांच्या अपघाताबद्दलचं खरं सत्य फडणवीसांनी जनतेसमोर आणावं, तेव्हा खरा विश्वास त्यांच्यावर आम्हाला बसेल. पण दादांसारख्या देव माणसाच्या अपघाताचं राजकारण फक्त करू नका, ही एकच नम्र विनंती आहे. माझी नाही तर सर्वसामान्य माणसांची विनंती. बाकी आजचा हा सगळा व्हिडिओ लोकांच्या चर्चेतून आणि राजकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केलेला गेलेला हा सगळा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.